देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेते दिवा पाटील यांना कोटी कोटी प्रणाम। आज या जयंतीसाठी उपस्थित सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आणि उपस्थित मुंबई येथील माझे सर्व विविध संस्थांचे बांधव, शहरातील मंडळी, ग्रामस्थ आणि उपसर्व माझे सहकारी मित्र, दिवा पाटील साहेबांनी यांचं कार्य सर्वांना माहीत आहे। परंतु ह्या ठिकाणी मुद्दा हा आहे की आज दिवा पाटील साहेबांची जयंती आहे आणि त्यांचा जन्मदिवस आहे। पण हा जन्मदिवस हा संघर्षाचा जन्मदिवस आहे। हा जन्मदिवस हा एक आंदोलकाचा जन्मदिवस आहे। हे आंदोलनाचा जन्मदिवस आहे। हा प्रेरणेचा जन्मदिवस आहे। ही विचारांचा जन्मदिवस आहे। सन्मान्य नाईक साहेब, आपण दिवांचं आंदोलन बघितलेलं आपण स्वतः सहभागी झालेला आहात। या 1970 पासून प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सहभागी आहात। आम्ही आपल्याला काय सांगायचं, या ठिकाणी डॉक्टर हर्षवर्धन विविध संस्था, आज अनेक संस्था आयोजक म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। होते काही संघर्ष, जो गोरगरीब आणि कष्टकऱ्यांसाठी संघर्ष झाला पाहिजे आणि संघर्ष वाढला पाहिजे, संघर्ष जगला पाहिजे आणि संघर्ष निर्माण झाला पाहिजे। मुद्दा असा आहे की संघर्ष वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी जे बाधितांना ज्यांना न्याय मिळालेला आहे त्यांनी मदत केली पाहिजे। आज काय होते की बाधितांना न्याय मिळतो पण संघर्ष टिकत नाही आणि तो संघर्ष चळवळ करणार टिकत नाही। येणाऱ्या काळामध्ये जी स्थिती आहे, मग शहरी भाग असेल की ग्रामीण भाग असेल, विषय दोघांचा आहे। ह्या जयंतीच्या निमित्ताने या शहरामध्ये जसे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनीसोबतच त्यांच्या विविध सुखसुविधा त्या घेतल्या, परंतु आज शहरातल्या नागरिकांच्या सुखसुविधा कुठे आहेत? आज एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं, आपल्या बाजूलाच एक टावर आहे APMC मार्केट, जो आपला मागे आता तो टावर उभा राहिलेला आहे, तो गोरगरिबांच्या हक्कासाठी, गोरगरिबांसाठी बांधलेला आहे। तो एकच मुद्दा घेतो आणि मग चळवळ संपल्याने काय लॉसेस होतो, दिवा पाटील नसल्याने काय लॉस आहे? दादा, आपण हा तरी या शहर कुठे टिकून आहे? या शहरातल्या मध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल की झोरपट्टी आहे, कुठेतरी या सुखसुविधा या टिकून आहेत। मागे पार्किंगमध्ये जो काही लो इन्कम ग्रुपसाठी घरं बांधलेली आहेत, जागा कुठली पार्किंगची, मग जागा आपली, पार्किंग जागा गेली आणि घराची किंमत फार आहे। दादा, विषय ज्वलंत आहे, घराची किंमत फार आहे, म्हणजे पार्किंगची जागा उद्या गेली आणि घर उद्या गेले, राहिले काय? हा एक साऊंड आहे, पण हा आवाज काय येत नाही की चळवळ नाहीये, जागृती नाहीये। आमचं तर असं मत आहे, या शहरामध्ये जो अनेक या ठिकाणी बसलेला जो नागरिक आहे, हा इथले गेल्या 40 वर्षापासून स्थिरावले, 40 वर्षापासून स्थिरावलेला आहे, त्याचा तर हक्काने अधिकार आहे ना। घर पहिले कोणाला भेटली पाहिजे? आरक्षण 50% आरक्षण हा शहरामध्ये आणि ग्रामीण, इथेच नाही मुंबईत 95 गावामध्ये जो नागरिक राहतोय, शहरामध्ये राहतोय, त्याला आरक्षण पहिला 50% घरं त्यांना मिळाली पाहिजे। नाही मुंबईच्या बाहेरला ज्याला द्यायचे द्या, पण पहिली घरं यांना भेटायला पाहिजे। पण त्याच्यासोबतच मुख्य मुद्दा काय, त्या घराच्या सोबत जमिनीची किंमत नाही देऊ शकत ना दादा। जमीन किंमत कशी देणार? भूमिपुत्रांची जमिनी आणि या शहरासाठी विकासासाठी पैसे शहरी भागातील लोकांचं पैसे, शहरी नागरिकांचे पैसे, मी विकास कोणाचं? शहरी नागरिकांच्या पैशावर आणि ग्रामस्थांच्या जमिनी, शेतकरी जमिनी, म्हणजे आम्ही जमिनीचे पैसे काय देऊ? आम्ही कन्स्ट्रक्शनचे पैसे काय देऊ? हां, लायझनिंगवर तुम्ही घ्या, म्हणजे हा आपला अधिकार आहे। हे आम्ही त्या ठिकाणी दादा, या ठिकाणी आपण वाचा फोडली पाहिजे। या शहरातल्या लोकांना आम्ही काय देऊ शकतो?
अशा अनेक प्रश्न शहरातल्या नागरिकांचा DP साठी आपण स्वतः उभे राहिले, त्यामुळे शहराला जागा थोड्याफार राहिले. या ठिकाणी कुलाबाईची आपली मंडळी आलेली आहेत, इथे गव्हाणकोपरची मंडळी आहेत, इथे वसईची मंडळी आहेत, झोपडपट्टीतली आहेत, सगळी मंडळी आपली आहेत. मी आज या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये जो काय दिवा पाटील साहेबांची जयंती आपण घेतोय, या जयंतीचे हेतू काय आहे की शेवटी दिवा पाटील देशातील शेतकऱ्यांचे नेते होते, जे कष्टकऱ्यांचे नेते आहेत. दादाने जवळून बघितले आहे, परंतु दिवा पाटील गेल्याने लॉसेस काय आहे? दिवा पाटील साहेब गेली मी चळवळ गेली का? संघर्ष गेला का? तर संघर्ष त्या ठिकाणी पेटलं पाहिजे, राहिले पाहिजे, तग धरून राहिले पाहिजे. मच्छीमारांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, परंतु आज या ठिकाणी फार जास्त वेळ न घेता मी माझी विनंती आहे, या ठिकाणी अनेक संस्था हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो विविध संस्था आयोजक आहेत, यामध्ये महाराष्ट्रीयन आहेत, नॉन महाराष्ट्रीयन सगळे संस्था या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि ह्या ठिकाणी दादा आपल्याला आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. या कार्यक्रमामध्ये ज्या काही शहराच्या प्रती मुद्दा आहे की संघर्ष दादा विजला नाही पाहिजे. दिवा पाटील हे संघर्ष आहे, एक तेज आहे. तो विमानतळ नामकरण झालं, दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिले पाहिजे, कारण ते त्या ठिकाणी हे नागरिकसुद्धा अनेक नागरिक साहेब दादा हे शहरातले नागरिकसुद्धा या आंदोलनामध्ये आले. यामध्ये तो नामकरण होणं हा देशातील शेतकऱ्यांचा आयडेंटिटी आहे, देशातील शेतकऱ्यांची ती ओळख आहे. ज्या ठिकाणी जो नेता या संघर्ष ज्या नेता जो दिवा पाटील साहेब या भूमीमध्ये जन्माला, या भूमीमध्ये त्याचं रक्त सांडलं, या भूमी ज्यांनी संघर्ष केला त्यांचं तर नामकरण झालंच पाहिजे. आणि ते फार त्याच्या बाबतीत दादा आपण बोलणार तर ह्या ठिकाणी आपण दिवा पाटील साहेब यांच्या आज जयंती आहे, 99वी जयंती आहे. मी पुढल्या वर्षी 100 पूर्ण होणार आहे. काय म्हणतात, पुढल्या वर्षी पूर्ण 100 होणार आहे. आम्ही या ठिकाणी जो स्थानिक जो भूमिपुत्र आहे त्याचा हक्क जागृत झालाच पाहिजे, त्याचा हक्क मिळाला, परंतु त्याच्यासोबतच जो शहरामध्ये राहणार आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहणार आहे, कारण हा नेता सर्वांचा आहे, हा काही एका घटकाचा नाही, एका वर्गाचा नाही, हा सर्वांचं नेतृत्व आहे. आणि या सर्वांच्या नेतृत्व आहे त्यांनी त्या ठिकाणी या सर्वांच्या नेतृत्वाला आपण सलाम केला पाहिजे. या ठिकाणी मुंबईतली मंडळी आलेली आहेत, नाईक साहेब आपले मंत्री आहेत, आपले काही अनेक प्रश्न आहेत, अनेक मार्केटचे प्रश्न आहेत. त्या बाबतीत दादा यांची देखील एक विनंती आहे की आपण वेळ द्यावा, त्यांना मीटिंग द्यावी. मुंबईमध्ये भांजीसाहेब या वसईताईचे वर्तकताई आहेत, प्रतिभाताई आहेत, या ठिकाणी मंडळी आहेत. यांची विनंती आहे की आपण मुंबईमध्ये त्यांना मीटिंग द्यावी. त्यांचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी देखील मीटिंग द्यावी अशी त्यांची विनंती आहे. आपण या ठिकाणी दिवा पाटील साहेबांच्या ह्या ठिकाणी जयंतीला आपण सर्व उपस्थित राहिले, मला फार आनंद वाटला. आणि पुढल्या वर्षी अधिक जोमाने अधिक जोराने कसा होईल आणि ह्या देशातील शेतकऱ्याच्या नेतृत्वाचा मान सन्मान आणि विचार लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी आपण प्रयत्न करू.